राज्यासगर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाल्यानं सोलापुरातील राजकीय वर्तुळात दुःखाचे डोंगर पसरले आहेत. माजी आमदार व भाजप नेते दिलीप माने यांनी त्यांच्या कार्यालयासमोर अजितदादांचा मोठा बॅनर लावून श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी आमदार दिलीप यांनी अजित पवारांच्या जुन्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. एका फोनवर अजित पवार प्रतिसाद देत होते. कधी कॉल उचलला नाही तर नंतर कॉल करून समस्या विचारत होते. अशा नेत्याचा अपघातात मृत्यू झाल्याने आमच्याकडे शब्द नाहीत असं सांगत असताना दिलीप माने भावूक झाले होते. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादांचं अपघाती निधन झालं. सकाळी ऐकलो त्यावेळेला विश्वास बसलाच नाही. दादा असं झालं. परमेश्वराला प्रार्थना करत होते की यातनंही दादा वाचावं. महाराष्ट्रातली खूप मोठी पोकळी निर्माण झाली. माझे मार्गदर्शकांनी मला खूप चांगलं मदत करणारे, एक मैत्रीचं नातं टिकवणारे दादा अकस्मातपणे गेले. आणि एवढा मोठा माणूस, पण कधी त्यांनी घमेंड नव्हती. राजकारणात असू दे, समाजकारणात असू दे, कुठल्याही गोष्टी, कुठल्याही मी पक्षात असलो तरी माझ्यासाठी तत्पर होत. एखादा फोन केला तर रिव्हर्स कॉल करून विचारतो काय काम आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, शेतकऱ्यासाठी, गरिबांसाठी जाऊन दादा आमच्यासाठी कधी पण आलेले आहेत. आज एवढी मोठी पोकळी महाराष्ट्रात तर निर्माण झाली, पण राजकारणात माने कुटुंबामध्ये आणि माने कुटुंबाच्या सर्व कार्यकर्त्याला खूप मोठा धक्का बसला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ, त्यांच्या कुटुंबाला धीर देऊ. त्याच्या पुढे सुद्धा अजितदादा कुटुंबाबरोबर, त्यांच्या सर्व मुलांबरोबर, सगळ्या कुटुंबाबरोबर, आमचं कुटुंब, आमचं परिवार, आमचे सर्व कार्यकर्ते दादांच्या कार्यकर्त्याबरोबर आणि दादांच्या कुटुंबावर राहतील. आणि एवढा मोठा धक्का बसला की आज विश्वासच बसत नाही दादा आमच्यातनं गेले. पण तरी नीतीचे पुढे काय सांगता येत नाही. आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुंबईवरून सकाळी निघाले विमानाने. ज्यांनी हे बारामती एअरपोर्ट केलं, बारामतीची सगळी मोठं वैभव निर्माण केलं, पुण्याचं मोठं वैभव केलं, त्याच एअरपोर्टवर दादाचं असं व्हावं ही किती दुर्दैवी आहे म्हणायला हरकत नाही. मी दादाला श्रद्धांजली वाहतो आणि माझ्याकडे शब्दच नाही त्यांना कुठल्या वेदनेने भावना व्यक्त कराव्या. परत एकदा दादाला त्रिवार अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं. अजितदादा म्हणजे कार्यकर्त्याला मोठं करणारं एक इंडस्ट्री होती. महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टपणा काय शिकावा तर अजितदादाकडून शिकावा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेळ पाळावी कशी तर अजितदादाकडून शिकावी. असे बहुगुणी नेतृत्व या महाराष्ट्रातून आज निघून गेलं. आणि अशा नेत्यांचा हा दुर्दैवी अंत होणं म्हणजे महाराष्ट्राची एक खूप मोठी हानी झालेली आहे. दादा म्हणजे एक विकास कसा असा करावा हे नेहमी डोक्यात असणारा आणि कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, गावातल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, एवढं मनापासून तळमळीनं काम करणारा दादा खरं तर आपल्यातून निघून गेले. मनाला पटत नाही, विश्वास बसत नाही, पण परमेश्वराच्या पुढं काही नाही. अशा पद्धतीनं मलासुद्धा खूप मोठा एक धक्का बसला. आणि या ठिकाणी माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या वतीनं, सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या कुटुंब या दुःखातून सावरावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.